मोदक बराच वेळ छान मऊसूत राहण्यासाठी कसे वाफवायचे ते पाहूया। इथे वळून घेतलेले सगळे मोदक हे असे एक एक पाण्यातून काढून मग वाफवण्यासाठी ठेवायचे। काय होतं ना, मोदक वळण्यात बराच वेळ जातो आणि त्यामुळे मोदकाची पारी ही हलकीशी कोरडी होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे मग वाफवल्यानंतर मोदक उमलले जातात। तर तसं होऊ नये म्हणून हे असे एक एक मोदक पाण्यातून काढून मगच वाफवायला ठेवायचे। हे असं केल्यामुळे ना मोदक बराच वेळ छान मऊसूत राहतात। ही अगदी खास टीप आहे। आवडत असल्यास एक एक केशर काडी लावायची आणि मोदक वाफवायला ठेवायचे। मध्यम ते मोठ्या आचेवर आपल्याला मोदक 7-8 मिनिटं छान वाफवून घ्यायचे। एक 7 ते 8 मिनिटं छान वाफवल्यावर मस्त असे गरमागरम वाफाळते मोदक बाप्पांच्या नैवेद्यासाठी तयार आहे। एकदम पातळ पारी आणि त्यामध्ये टच्च भरलेला गुळ खोबऱ्याचा चव, त्यावर साजूक तुपाची धार, अप्रतिम चवीचा मोदक इथे तयार आहे।